आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय होते हे आम्ही गेले 5 वर्ष जवळून बघितलेलं आहे. परळीमध्ये जेवढे कार्यक्रम झाले ते त्यांनीच या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका वठवली. मग ते सरकारी कामं असो, कल्चरल कामं असो, मिरवणुका असो, कुणी नेता आला तर त्याचं स्वागत करण्याचा असो, प्रचंड पैसा ओतून हे सगळे प्रकार या ठिकाणी झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेची जवळीक साधून त्यांनी प्रशासनावर वचक बसवला, पोलीस खात्यावर वचक बसवला आणि ती संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ताब्यामध्ये घेऊन त्याचा दुरुपयोग केला, हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं, की धनंजय मुंडेंनी हा तपास होईपर्यंत थोडं बाजूला स्वतःला केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत, की या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी किंवा अजितदादांनी घ्यावं, जेणेकरून या बीड जिल्ह्यामधली गुंडगिरी आणि अवैध धंद्याचं रॅकेट समूळपणे उखडलं जाईल, या दोन्ही नेतृत्वाच्या माध्यमातून असं आम्हाला वाटतं. आता सगळं समोर आलेलं आहे. एक शेवटी